कुठल्याही समाजाच्या कुठल्याही सार्वजनिक गोष्टीमध्ये तुम्ही एकत्र येता, पण महाराष्ट्रामध्ये पडळकर विथ ठाकरे हे आज तरुण नेते आहेत आणि त्यांच्या समोर संपूर्ण महाराष्ट्राची मीडिया आज त्यांच्या समोर आहे. परंतु हे दोघं हे धनगर आरक्षणाविषयी या प्रस्थापिताला, या सरकारला आणि या सरकारच्या प्रमुखाला ज्यांनी आश्वासन दिलंय त्या मुख्यमंत्र्याला कुठेही जाब विचारताना जर कुणाकडे एखादं त्यांनी विचारलेलं वाक्य असेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही आमच्या समाजाला लेखी आश्वासन पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो म्हणला होता, त्याचं काय झालं याच्यावरती जर असेल तर त्यांनी पाठवा आम्हाला. मग यांच्या हो हे दिवसातून 2-3 वेळा मीडियावर बोलतात, परंतु हे दोघंही स्क्रिप्टेड भूमिका घेतात, सरकारशी जॉईंटेड भूमिका घेतात. आणि जर एखादा प्रश्न विरोधकाचा किंवा सरकारच्या विरोधातल्या लोकांचा असेल तर त्याच्यावरती पोटतिडीक उचलून बोंबलतात. परंतु सरकार आणि समाज जर अशा गोष्टी भेटायच्या असतील तर ते दोघे गप होतात. बघा आता लक्ष्मण हाके मुंबईच्या आंदोलनात दिसले नाहीत, जालन्याच्या आंदोलनात दिसले नाहीत, परंतु जेव्हा मराठा ओबीसी आंदोलन चालतं तेव्हा मराठा आणि धनगर समाज जेव्हा वाद भिडतो तेव्हा म्हणतात मी धनगराचा पुत्र आहे, माझ्या वाटत जाऊ नका. अरे पण तुम्ही एक चळवळीतले कार्यकर्ते आहात आणि तुम्ही तिथं उपस्थित राहिला म्हणजे काय लगेच सर्टिफिकेट देणार नव्हते, पण सर्वसामान्य कार्यकर्ता तुम्ही मीडिया टास्कमध्ये आहे आणि तुम्ही तिथं गेल्यानंतर समाजामध्ये मेसेज तळागाळात पोहोचत असतो. परंतु या गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाके यांच्याकडून धनगर आंदोलनांना स्थगित करण्याचं किंवा मोडीत करण्याचं काम सरकार प्रेरित हे दोघं लोक करतायत. आणि मग विशेष लोकांनी सर्व समाज बांधव प्रामाणिकपणे असताना धनगर समाजाचा खूप छोटा विषय आहे की मी तुम्हाला सांगितलं की काकेत कळसा आणि गावाला वळसा. विषय काय आहे की ऑलरेडी धनगर समाजामध्ये वेगवेगळे नेते, खासदार, आमदार जे विधानसभेमध्ये किंवा अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडताना आम्ही ऐकतो, कोण म्हणते समावेश करा, कोण म्हणते धनगर समाजाला आरक्षण द्या. अरे बाळांनो, धनगर समाजाला समावेश करायचा नाही. धनगर समाजाचा समावेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत केलेला आहे. त्यांनी आरक्षण समाजाला दिलेलं आहे. फक्त जे आरक्षण दिलेलं आहे ते फक्त इम्प्लिमेंट करायचं आहे. जे तुमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या बापाच्या नावावर जो उतारा केलेला आहे फक्त त्या उतार्याची नकल काढून त्याची मोजणी करून फक्त शासनाच्या साक्षीने तो फक्त तुमच्या ताब्यात द्यायचा आहे. एवढं सोपं, म्हणजे फक्त अंमलबजावणी करायची आहे. परंतु मराठा समाज एवढा मोठा ताकदी नसताना सुद्धा मराठा समाजामध्ये एवढ्या मोठ्या ताकदीचे नेते, मराठा आरक्षणा मग नारायण राणे असतील, विनोद पाटील असतील किंवा ते मध्यंतरी मेटे साहेब असतील किंवा असे बहुसंख्य आरक्षणावरती बोलणारे नेते होते. परंतु समाजांना लक्षात आलं की हे राजकीय नेते फक्त पक्षामध्ये आपले दलबदलू कामं करतायत. समाजाची भूमिका फक्त आरक्षणाची भूमिका निवडणुकीपुरतं घेत आहेत आणि जरांगेसारखं एखादा आरक्षणाविषयी अराजकीय व्यक्तिमत्व जेव्हा पुढे येतं तेव्हा समाजाने राजकीय नेते सोडून त्यांना बाजूला काढलं.